कॉपी दिली आता तुम्हाला, कॉपी आता तुम्हाला जायला माहिती तरी सुद्धा जर हे सुटत नसेल तर मग आपने वो समझा नहीं, बस रट्टा मारा है, ये हम समझते हैं. ओके 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वैष्णवी सांगेल पुढं. हा आंसर फर्स्ट आएगा, ये वैष्णव का कहना है. ठीक है चलो बैठो पीछे. वैष्णवी सेम क्वेश्चन, सेम आंसर, सेम असेल आंसर. ब्रह्मा सेम आंसर. आर्यन सेम. ठीक आहे पुढे झेड ऑप्शन घ्यायचं आपण सोडवायला. ओके आता मी सांगायलो, आपल्या वर्गातलं कुणीही सांगत असेल ना एक जण की बाकीच्यांना ऐकायचं, प्रत्येकाला वेळ मिळतो, हा आपलाच क्लास आहे, कोण आपल्याला विचारणार आहे का ह्याला का बोलू दिलं नाही, एवढाच का तेवढाच का वेळ, असंच केलं तसंच, कोणच नाही, आपलं आहे नाही सगळं. सगळ्यात पहिली गोष्ट प्रश्न समजून घ्या. इफ I1 and I2 आर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू बॉडीज, ते मोमेंट ऑफ इनर्शिया एकाच बॉडीचे आहेत का दोन वेगळ्या बॉडीचे आहेत? मग इमॅजिन करा, एक आहे एक्स बॉडी तर दुसरे आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा? पहिला बॉडीचा, तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया दुसऱ्या. बाकी आणखी आम्हाला त्या बॉडी बद्दल काय कळालेलं नाही. पुढे आलो आणि शब्द ऐकला आयडेंटिकल, मग काय लक्षात आलं, दोन्हीच्या दोन्ही बॉडी कशा आहेत, पण कशा? तर जॉमेट्रिकल शेप मध्ये आहेत म्हणून कळालं. म्हणजे याचा अर्थ ही जर बॉडी असा स्पेअर असेल तर ही सुद्धा तसा स्पेअर असेल ना, एवढं कळालं. पुढे आलं, द फर्स्ट इज ऑफ अल्युमिनियम अँड सेकंड इज ऑफ, मग ही आहे अल्युमिनियम आणि ही आहे आर्यन. सॉरी आर्यन कसं काय आर्यन एवढं, आणि सेकंड आहे आयर्न, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, पहिल्या बॉडीचे जर रेडियस आर असेल तर दुसरीची सुद्धा आरच, पहिल्याचं मास एम असेल तर दुसऱ्याचं मास सुद्धा एमच असेल, बरोबर आहे की नाही? कारण बघा आता, सॉरी 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 ओय 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 ओय, मास का क्या है रे, मास नहीं बोला, बस ज्योमेट्रिकल शेप समान है ना. हाँ चलो आर, मास के बारे में कुछ पता ही नहीं है, कुछ बोला नहीं ना उन्होंने. हाँ तो ये आर आर, इसका मास बोला हमने यम, मास ऑफ एल्यूमिनियम, यम मास ऑफ आयरन, चलेगा ना? आता तुम्ही मला उत्तर काय दिलं, पहिलं बोललात ना. चलो आता मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू उस बॉडी का मास, और मास कहां पे डिस्ट्रीब्यूट हुआ है वो डिस्टेंस, आर क्या होता है उसका डिस्टेंस ना, और डिस्टेंस हमेशा कहां से काउंट होता है, एक्सिस से. एक्सिस से, एक्सिस कहां पे है, ठीक है. चलो अब ये मान के चलते हैं कि यहाँ पे एक्सिस है, ठीक है, ये एक्सिस आहे, असा एक्सिस ना, काल शिकवलंय 4 वेळा 10 वेळा ते चालू आहे, मला कळलं नाही मी किती वेळा ते सांगणार आहे ते. हा ही बॉडी हा एक्सिस ना, आणि ती बॉडी अशी रोटेट होणार आहे ना, असंच ना. मग दोन्ही बॉडी सेमच दाखवलं, ती बॉडी एवढी तर ही पण बॉडी एवढीच, पण ही आहे अल्युमिनियमची तर ती कशीच आहे, बरोबर आहे की नाही? चला आता शांत डोक्याने बघायचं, तुमच्या हातामध्ये 2 लाडू आहेत ज्यांची जॉमेट्रिकल साईज कशी आहे, सेम आहे, पण एक आहे अल्युमिनियमचा आणि दुसरा आहे आयर्नचा, तर कोणाचं मास जास्त आणि कोणाचं कमी असेल? पक्का? दोघांची रेडियस मी नाही बोलत आहे, त्यांनी क्लिअर दिलंय तिथं, जॉमेट्रिकल शेप कसा आहे, सेम आहे, म्हणजे दोघांची साईज आणि शेप कसा आहे, सेम आहे, दोघांची रेडियस कशी आहे, सेम आहे, पण एक लाडू आणि हा दुसरा लाडू, म्हणजे थोडक्यात दोन्ही बॉलच घेतले आपण. थोडक्यात टेनिस बॉल करतो ना, एक टेनिसचा घेतला जो आहे रबरचा, दुसरा आयरनचा घेतल्यासारखं, पण साईज सेमच ना. तसं मी म्हटलं की 2 ऑब्जेक्ट आहेत, दोन्ही सेमच आहेत, साईज मध्ये सेम आहेत, शेप मध्ये सेम आहेत, एक अल्युमिनियमचा आहे तर दुसरा आयर्नचा आहे, की लगेच तुम्ही म्हटलात जो आयर्नचा आहे त्याचा मास आणि जो अल्युमिनियमचा आहे त्याचं, चला तुमच्याच नाही होऊ द्या. मग मला सांगा, मी म्हटलं सिन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अल्युमिनियम मटेरियल इज इक्वल टू मास ऑफ अल्युमिनियम इनटू डिस्टन्स स्क्वेअर. आर तर दोघांसाठी सेमच असेल कारण जॉमेट्रिकल सेम म्हटलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आयर्न मटेरियल म्हटलं तरी चालेल, मास ऑफ आयर्न डिस्टन्स स्क्वेअर. आता तुम्ही म्हणताय की हा जास्त आहे ना,
म्हणजे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, मग याला तुम्ही 2 नंबर म्हटला होतात ना, म्हणजेच हे असं असेल ना रे बाळांनो, बरोबर आहे का? मग मला असं वाटतं तुम्ही हाच ऑप्शन सांगितलात ना, आणि तुमचं एकदम ओके आहे, बरोबर आहे. आता विषय असा आहे की तुम्हाला तुमच्या शिक्षकाने हे सांगितलेलं आहे, तुम्हाला इथं ते व्यवस्थितपणे वापरता आलं का, हा मुद्दा होता. आता सगळ्यांना माहित आहे आयर्न आणि अल्युमिनियम मध्ये आयर्नची डेन्सिटी जास्त आहे, मग साईज तेवढीच असताना मास मात्र आयर्नाचं काय होईल, जास्त होईल. ह्याच मग आता मुद्दा काल क्रॅशचं लेक्चर घेत असताना त्या 12वीच्या मुलांनी खूप सुंदर क्वेश्चन आणलं होते. मला इतकं छान वाटलं तो क्वेश्चन. म्हणजे मी जे तुम्हाला सांगत असतो ना की हा चॅप्टर शिकवताना इथंच उत्तर सापडतं असं काय. सगळ्यांना माहित आहे की बाबा मास दोन्हीचं कसं असेल तर त्याची डेन्सिटी जास्त आहे. इथं सांगणार आहेत का की आयर्नची डेन्सिटी जास्त असते, सांगायची गरज आहे का? त्यांनी फक्त एवढंच दिलं अल्युमिनियम आणि आयर्न. तुम्ही एवढे मोठे झाला की तुम्हाला माहित आहे कोण जड आहे कोण हलका आहे, ते समजलं ना. हे आपण असं समजून घ्यायचं असतं. मला असं वाटतं समजलं असेल हे, बरोबर आहे का? ओके. एवढं असताना सुद्धा क्लासमध्ये असं एकही लेकर असेल की सर हे कसं परत एकदा सांगा, तर मी डबल सांगायला तयार असतो. कारण मला ही जाणीव आहे की आपल्या सगळ्यांचा मागचा जो 2-4 वर्षाचा काळ गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत सगळ्यांना, हे आपण पण मान्य करतोय. हा, डबल सांगायची गरज आहे का? मागे सगळ्यांची नाव आणखी लक्षात नाहीत माझ्या. इकडे बॉयज क्लिअर झालंय सगळं? प्रसाद तुला कळालंय का नक्की? आर्यन खरं, ठीक आहे. मग हे समजलं असेल तर मला असं वाटतं पुढे जाऊ आपण. ओके, चला पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर. पहिला क्वेश्चन काय होता बघ, मीच आहे. नाही मला माहितच नाही त्यानं काय केलं. चला आता सेम असा क्वेश्चन आहे. आता शांत डोक्याने घ्यायचा. आता हा क्वेश्चन काय करतोय बघूया आपण. सगळ्यांना वाचते ते तेवढं मागच्या ना सगळ्यांना दिसत. हा, वैष्णवी मिसबा दिसतोय ते? चलो चलो चलो, शांत डोक्याने बघायचंय, त्याच्यावर विचार करायचा, सुट्ट का नाही बघायचं. फॅन हा एक फक्त, हा बरं, फॅनच बंद करायचा. चलो चलो चलो, प्रश्न कळलाय का? 2 सर्क्युलर डिस्क ए अँड बी हॅव इक्वल मासेस. विषय म्हटलं ह्यांनी मास कसं करून टाकले, अँड युनिफॉर्म थिकनेस but have densities d1 and d2 such that density of first disk is greater than the second one. Their moment of inertia is कुणाचा जास्त कुणाचा कमी. इमॅजिन व्हायला पाहिजे. आणि ज्याला डिस्क कळत नाही त्याला 1-2 रुपयाचे जे काही कॉइन आहे, कॉइन कळतात ना. 1-2 रुपयाचे कॉइन म्हणजेच डिस्क आहेत ना. आहे का कोणाकडे 1-2 रुपयाचं कॉइन? 5चं चालेल, काय अडचण नाही. ही तुमच्यासाठी डिस्क आहे ना, बरोबर आहे ना. मग ह्याला काही ना काही जाडी आहे ना, तसे दोघांची जाडी पण सेमच दिली ना, बरोबर आहे की नाही. पण दोघांची रेडिएशन दिली का? हा, नाही ना. बघा तुमचे तुम्ही. हा मॅडम, तुमचे 5 रुपये, तुमचे ते चिप्स कुरकुरे बांबू झालंय. कोण सांगेल? पहिलं ना. चलो, हा बॉयज म्हणतात पहिलं, गर्ल्स पहिलंच का? ओके ओके ओके. और ये फर्स्ट ऑप्शन छोड़ के किसी का आंसर है? हाँ, फोर्थ. ओके, यानी इसके उल्टा, इनके उल्टा. हाँ, और गर्ल्स पीछे. मिसबा क्या? ऑप्शन 5 कोण? माझी ना. हो, सुट्टी घेऊ का 2 मिनिटाची? प्रश्न तर थोडे होते ना, सारखं नको. हा, काय होतं, 1-2 तरी चांगले क्वेश्चन झाले की पुन्हा ब्रेक घेता येतो. सारखं ब्रेक म्हणलं की टीचिंग सोडून मालिशच करायची काम आहे. सोडवायचं. ओके,
तर आता गेस नाहीत फालतू करायचे, काही ना काही आन्सर देत असताना तुमच्याकडे सॉलिड रिझन असलं पाहिजे की आम्हाला असं वाटतं. आणि जर तुम्ही आता हे थेरॉटिकल झालेत बऱ्यापैकी, तर तुम्ही मॅथमॅटिकल आणखी कॅल्क्युलेशन केलेलंच नाही ह्या दोन क्वेश्चनला. आता मजा काय आहे बघा, व्यवस्थित बघून घ्या की टू सर्क्युलर डिस्क ए आणि बी इक्वल मास म्हटले, इक्वल मास म्हटले, पण ए ची डेन्सिटी जास्त आहे आणि बी ची, मग मास जर इक्वल असेल तर त्यांची साईज दोन्हीच्या दोन्ही ह्या बरोबर दोन्हीची रेडियस सेम असेल का वेगवेगळे असेल? दोघांचं मास ओके, चला याचं पण मास सेम, याचं पण मास सेम, मग साईज सेम मास सेम म्हणजे डेन्सिटी सेम असेल की नाही? पण डेन्सिटी याची काय आहे जास्त आणि याची काय आहे, मग ज्याची डेन्सिटी जास्त असते तर मास जर सेम हवा असेल, मास सेम पाहिजे, 1 किलो आयर्न पण पाहिजे आणि 1 किलो अल्युमिनियम पण पाहिजे, तर जेवढा गोळा अल्युमिनियमचा असेल आयर्नचा गोळा त्यापेक्षा बारका असेल का मोठा असेल? कळतंय ना? म्हणजेच बाळांनो ही रेडियस जी आहे ही कमी असेल की नाही? अरे बाबा हा जड आहे ना, हा गोळा कमी छोटा साईजचा होणार ना आणि हा मोठा. मग मला सांगा R1 आणि R2 म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल ज्याची डेन्सिटी जास्त त्याची रेडियस कमी ना, म्हणजे R1 इज स्मॉलर दॅन, बरोबर आहे का? डोक्यात घुसलं का? नक्की. मग आता तुम्ही मला सांगा, इथं हा ऍक्सिस आहे, याच्या भोवती हा ऑब्जेक्ट फिरतोय, पण हे पार्टिकल जवळ आहेत की नाही, आणि याच्या भोवती ऑब्जेक्ट फिरतो पण त्याच्यातले खूप सारे पार्टिकल ऍक्सिस पासून लांब आहेत, कारण ह्याची डेन्सिटी कमी आहे ना, म्हणून तर तो मोठा असेल ना. कापूस 1 किलो घेतला तर एवढा मोठा बसेल आणि लोखंड घेतलं तर एवढाच बसेल ना, हेच तर मगापासून ओरडतोय. मग याची रेडियस जास्त आणि याची रेडियस कमी. मग आता तुम्ही मला सांगा, मी म्हटलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट याचा जर घेतला तर काय होईल, mR1 स्क्वेअर, आणि याचा होईल मोमेंट ऑफ इनर्शिया, सॉरी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड ऑब्जेक्ट mR2 चा. दोघांचा मास कसा आहे, पण याची रेडियस जास्त त्याची रेडियस, म्हणजेच ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याचा, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट इज लेस दॅन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ. का बरं? कारण याची डेन्सिटी कमी असल्यामुळे मास लांब डिस्ट्रीब्युट झालं, अंतर वाढलं रे वाढलं की मग विरोध सुद्धा वाढतो. म्हणजे ऑप्शन काय पाहिजे? सी. प्रश्न कसा टेस्ट केला होता? सगळे म्हणजे पहिलं उत्तर. फिजिक्स मध्ये खूप 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 पॉसिबिलिटी होतात, मी नेहमी तुम्हाला सांगतो. प्रश्न खरंच कळाला तुम्हाला? नक्की. कारण हे मटेरियल हलकं आहे ना, मग हे पण 1 किलो हे पण 1 किलो घेतलं, जड पण 1च किलो हलकं पण 1च किलो, तर जडचा गोळा छोटा असेल आणि हलक्याचा मोठा असेल. तुम्हीच बघा ना, बुंदीचा पण लाडू तेवढ्या साईजचा घ्यायचा आणि तो उपवासाला खातो लाडू पण, राजगिरा लाडू, दोन्ही सेम साईजचे घेतले तर तुम्ही मला सांगा तो राजगिराचा एकदम हलका असतो ना, बरोबर आहे की नाही? मग हा बुंदीचा घेतला समजा 100 ग्रामचा आणि राजगिराचा 100 ग्रामचा बनवायचा, मला मोठा बनेल ना तो. मग जेवढा मोठा बनणार तेवढं त्या ऍक्सिस पासून पार्टिकल लांब लांब असणार ना, म्हणजे त्याचा काय वाढणार, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. बरोबर आहे की नाही? आपण घडलो की नाही? असो, मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही प्रॉपर द्यायला पाहिजे होतं. चला पुढे जायचं का आपण? चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला जे शिकवलं जातं, अरे बापरे ह्याला काय झालं, टच कुठं करा. हो, तर मला हे सांगा हे आता प्रॉपर अनालिसिस असेल जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू MI/RI where I is ranging from 1 to. इथं शांत डोक्याने बघायचा प्रयत्न करायचा आहे, जो सोडवेल त्याला गिफ्ट देऊ आपण. जे शिकलात काल त्या जो वापरायची वेळ आलेली आहे, किती लोकांना वापरता मी चेक करणार आहे. चलो फास्ट. शेवटी मी तर सोडवणारच असतो. सगळ्यात अगोदर 5 सेंटीमीटरचा स्क्वेअर बनवावा लागेल ना, बरोबर आहे की नाही? डायग्राम प्रॉपर ड्रॉ करायचं आणि आपल्याला इतरांच्या तुलनेत चांगलं बनायचं म्हणजे कसंच घ्यावं लागेल. तर काहीच भेटत नाही जगामध्ये.
बेंच फक्त व्यवस्थित एक जोडा व्यवस्थित हे कर नका मोमेंट सारखं सारखं नीट बसत नाही म्हणजे काय होलं कसं तसा विषय नाही हे सेमच आहेत ना उलट त्याचा माग आहे तरी तो बसतोय बसतो ताट हा तुझी नोटबुक मग नोटबुक काढावं लागेल ना आदित्य नाही 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 वेळ पैसा सगळं सगळं परत नाही ना मी काय म्हणतो माहितीये का तुम्ही एक्सपर्ट नाही बनाल पण किमान बेसिक तर गोष्टी आल्या पाहिजेत ना बेसिक लोकांनी आपल्याला हसावं आपलं इन्सल्ट करावं एवढी दरिद्री आपण जन्मलेलो नाहीयेत आणि आपल्या पाठीमागे आपल्या आईबापांच्या सगळ्या जवळच्या माणसांचं खूप स्ट्रगल आहे तुमच्यासाठी आणि एवढं असताना जर कोणी जर येथून तुमची चेष्टा करतं त्यात आमचाही अपमान आहे मी काय म्हणतो प्रश्न नाही सुटला नो प्रॉब्लेम काही अडचण नाही मी आहे खंबीर तुमच्यासाठी पण बेसिक ज्या गोष्टी आहेत तेवढ्या कराव्या लागतील ना रे एक स्क्वेअर कितीचा सांगितलाय 5 सेंटीमीटरचा आणि प्रत्येकाच्या कॉर्नरवर मास किती ठेवायचंय 10 ग्राम तेवढं तर तुम्ही करायला पाहिजे की नाही मला सांग व्हेरी गुड बाळा छान कुठलं कशा भोवती फिरलं कुठला एक्सरसाइज घेतला तुम्ही हाय घेतला का चालेल व्हेरी गुड गुड तुम्ही जे शिकताय ते वापरावंच लागेल आपल्याला तुमची डायग्रामच बनणार मी जोपर्यंत डायग्राम बनत नाही तोपर्यंत कसं रे ही जोपर्यंत डायग्राम बनत नाही तुला कसं इमॅजिन होईल बाळा अरे स्क्वेअर 5चा स्क्वेअर नाही 4 massless rod constitute a square of side. Square of side चा अर्थ कळतो ना स्क्वेअर म्हणजे चौरस ना हा बळा कस काय ते हे उत्तर बघा ना तुम्ही बेरीज करून चुकायला लागले हे 25 का नाही काहीतरी घोटाळा आहे आन्सर तसं येईल पण तुम्ही बेसिक चुका केलं काय तुझं बघ ए तुझं बघ चल क्लासमध्ये डिस्टर्ब नको प्रत्येकाच्या कॉर्नर वरती काय ठेवायला सांगितलंय हाँ वर्टेक्स समझ में आता ना वर्टेक्स क्या होता है कहाँ पे वर्टेक्स हाँ तो हर वर्टेक्स के ऊपर कितना रखना है 10 क्या ग्राम ना हाँ तुम्हाला हा प्रश्न सोपा का आहे माहितीये का कारण इथं कन्व्हर्जन नाही इथं साधी गोष्ट आहे की इथं बघा त्यांनी मास पण कशा ठेवलंय ग्राम मध्ये दिले कशात ग्राम मध्ये डिस्टन्स सेंटीमीटर डिस्टन्स आहे सेंटीमीटर म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन करायचं ना ऑप्शन बी का ठीक आहे सोडवायचं आपण आता ओके तर बघा आता परत एकदा हा स्क्वेअर आहे इमॅजिन करा काय हा स्क्वेअर आहे इमॅजिन करा मग स्क्वेअर म्हटल्यानंतर याला किती वर्टेक्स आले वर्टेक्स अर्थ करतो ना वर्टेक्स म्हणजेच काय द पॉइंट ऍट विच बोथ द साइड्स मीट ना ज्या ठिकाणी त्या दोन साइड एकत्र येतील त्या पॉइंटला मी काय म्हणतो वर्टेक्स ट्रायंगलला किती असतात 3 तर स्क्वेअरला किती असतात 4 मग ही साइड आणि ही जिथे एकत्र आली तो वर्टेक्स मग आता 4 आहेत ना तर आपण अगोदर ते ड्रॉ करूया बघा आता व्यवस्थितपणे स्क्वेअर ड्रॉ करा पहिल्यांदा चालेल मग या ठिकाणी 1 2 3 आणि 4 आणि हे अंतर आहे 5 सेंटीमीटर तर हे पण किती असेल बरोबर आहे का सगळ्याच्या सगळ्या डिस्टन्स एकदम व्यवस्थित घेऊन ठेवा आणि प्रत्येक मास किती आहे बाळांनो 10 ग्रॅम आहे चला हे सगळे मास आपण ठेवलं चला आता तुम्हाला ही फ्रेम रोटेट करायची ना फ्रेम रोटेट करायची पण रोटेट करण्यासाठी तुमचा ऍक्सिस कसा आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि तो ऍक्सिस कुठून जातो कुठल्या तरी एका वर्टेक्स मधून असं म्हटलं ना ते कुठल्या तरी एका वर्टेक्स मधून
मग तुम्ही याच्यापैकी याला म्हणलात ए बी सी आणि डी, तुम्हाला ऍक्सिस कुठून पास करायचं? तुम्ही कुठून पास करू शकता ना? कुठून करायचं? ठीक आहे, तुम्ही ए पासून पास केला म्हणजे तुमचा ऍक्सिस असा असेल ना. म्हणजेच थोडक्यात ह्याला ए समजा, ए बी सी डी असं समजा. तुमचा ऍक्सिस या कॉर्नर मधून जाईल ना असा, बरोबर आहे की नाही? आणि तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो आता असा फिरेल ना, बरोबर आहे ना? म्हणजे ए पॉइंटला ऍक्सिस आहे, बी सी आणि डी, म्हणजे थोडक्यात ए भोवती हे 3 पॉइंट फिरायला लागलेत ना. हे फिरतोय का? कारण ए मध्ये काय आहे? ऍक्सिस आहे, तो तिथंच राहणार ना. म्हणजे तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन खरं तर करायची गरज ह्या तिघांची करावी लागेल. मग सेम तुम्ही ऍक्सिस आता कुठे ठेवलाय बघांनो? ए ला. चला, तुम्ही ऍक्सिस जर ए ला ठेवलाय, आता तुम्ही ऍक्सिस जर ए ला ठेवलाय तर तुमच्या लक्षात आलं असेल हा आपला ऍक्सिस आहे, आपण हा ठोकून बसवला. मग ए पॉइंट तिथंच आहे म्हणजे ए चं डिस्टन्स किती होईल? 0. बाकी बी चं डिस्टन्स ऍक्सिस पासून 5, डी चं सुद्धा 5. पण हे परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा बरं, आणि बऱ्याच लोकांना हेच डिस्टन्स कळत नाही. आता हे 5 आहे, हे 5 आहे, मग हे एक्स म्हणलं थोड्या वेळासाठी काढूया आपण. हे 5 हे माहित नाही ना. मला असं वाटतं स्क्वेअर मध्ये सगळेच्या सगळे 90-90 असतात अँगल. मग इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. मग हा बेस घेतला, ही हाईट घेतली तर हा कोण असेल? मग मला सांगा, हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे बेसचा स्क्वेअर 25 प्लस हाईटचा स्क्वेअर 25. देअरफॉर हायपोटेनियस किती असेल? √50. जास्त सोडत पुढे बसायची गरज नाही. √50 कसं आलं याच्यासाठी 7वी 8वीला जावं लागेल, बरोबर आहे की नाही? ज्याला तुम्ही म्हटलं पायथागोरस, बरोबर आहे ना? मग आता मला सांगा हे अंतर किती आहे? √50. कळालं का? काही लोक त्याच्या पुढे जातील, त्याच करतील 5√2. 5√2 म्हणजेच 50 असतं. एखाद्या वर्गात असं असतं त्याला कळत नाही, 50 ला असं करतात रे सोन्यानो, 25 गुणिले, मग 25 बाहेर आलं तर किती होणार? बरोबर आहे का? एक तरी असतं असं. मग मला सांगा सगळे डिस्टन्स कळाले, सगळ्यांचे मास माहित आहे. मग चला हा पॅरेंट फॉर्म्युला, पप्पा फॉर्म्युला वापरूया आपण. ठीक आहे. आता मला सांगा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दी ए इज इक्वल टू, सगळ्याचं कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर पहिली सुरुवात ए पासून करू. चला, एचं मास किती आहे? 10 ग्रॅम आणि डिस्टन्स किती ऍक्सिस पासून? 0. बरोबर आहे का मुलांनो? 10 ग्रॅम 0 सॉरी आणि त्याचा स्क्वेअर, 0चा स्क्वेअर 0 × 10 0च ना. प्लस आता बी चं बघू, बी चं मास किती आहे? 10 आणि डिस्टन्स किती आहे रे मुलांनो? 5, त्याचा स्क्वेअर 25 ना रे. प्लस त्याच्यानंतर सी कडे गेलो, मास किती आहे? 10, डिस्टन्स किती आहे रे? √50, त्याचा स्क्वेअर. आणि परत एक राहिलं समजा आपण इथंच घेतलं, प्लस याचं राहिलं 10 ग्रॅम प्लस अंतर किती आहे? 5, त्याचा स्क्वेअर. मग मला सांगा हे पहिलं किती झालं? 0 ना. प्लस हे होणार 250. आता √50 जर स्क्वेअर केला तर हे ह्याला कॅन्सल करतं म्हणजे किती असतं? 50. 50 गुणिले 10 500 प्लस परत हे 25 × 10. याचा अर्थ हे झालं 1000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे का रे बाळांनो? मग एकदम साधा सोपा स्टेट बोर्डाचा बेसिक क्वेश्चन आहे की नाही? इथं कुठलं काहीतरी अवघड बनवलं असं काहीच नाही. हे आपण 10 ग्रॅमला फिरायचंय असं, याला पण फिरायचं, याला पण इथं फिरू शकत नाही कारण ऍक्सिस तिथून आहे ना. समजतंय का? जोपर्यंत आमच्या हे लक्षात येणार नाही. आणि एक्झाम्पल तर खूप खूप इंटरेस्टिंग असतील. हे खूप सोपं आहे बरं का. हे मला असं वाटतं नक्की कळालं का डबल सांगू कोणाला, प्रामाणिकपणे सांगायचं, जास्त काय लोट घ्यायचा नाही. कारण तुम्ही कळण्यासाठी इथं आलात आणि प्रत्येकाला कळलं पाहिजे. उगा यायचं मागं बसायचं, दोन इकडे गप्पा मारायचं निघून, तसला क्लासच नको आपल्याला. कळलं का सगळ्यांना? मग हे जर समजलं असेल तर ज्यांना कोणाला थोडस लिहायचं असेल त्यांनी लिहा फक्त. घ्या.
झालं का ते? चला मग नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आहे का? चला ठीक आहे ना, असते ना, काय अडचण नाही. चला चला हे पहिले पुन्हा नोट्स वगैरे येतातच ना सगळ्या. चला फास्ट. हा क्वेश्चन तुम्हाला सध्या नकोय, तुम्ही बेसिक मध्ये आहेत, नको, कारण डिस्क रिंग सगळं बरंच घ्यायचंय. ठीक आहे ठीक आहे, तू नको. हा चला हा घ्या, सोपा घ्यायचाय तो क्वेश्चन. पुन्हा आणखी एक 3 लेक्चर झाल्यानंतर रिपीट घेऊया तो. आता ह्याच्या अगोदरचा जो आहे ना, तुमचा ऍक्सिस कुठं आहे, ऑब्जेक्ट कुठं आहे, किती अंतराने कसा फिरतो, एवढंच बघायचं बघा. तुम्हाला दुसरं काहीच बघायचं नाही. आता इथंच बघा ना, इकडेच समजा हे असं केलं मी, 2 मिनिटासाठी बघा प्लीज. तर इथल्या या पॉइंटला एवढं फिरावं लागेल ना अंतर. पण इथं जर जवळ पॉइंट असेल तर त्याला जवळच फिरावं लागेल ना. मग तुम्हाला बघायचंय काय, तर तिथं मास किती आहे, अंतर किती, एवढंच बघायचं ना रे, दुसरं काहीच नाही बघायचं. म्हणून एवढं बेसिक आहे, सोपं आहे. खरा बरं, चला पटकन. ऑप्शन सी येतोय का? ठीक आहे, मला क्रॉस चेक करावं लागेल. सगळ्यात अगोदर तुमची डायग्राम बनते का बघा. विदाउट डायग्राम तसला भंगारपणा नको आपल्याला. जीव त्याला शिका, कुठली गोष्ट फुकट मिळणार नाही आयुष्यामध्ये. एवढी जर तुमची मानसिकता झाली ना तर तुम्ही जिंकलात म्हणायचं. फुकट काय भेटणार नाही आपल्याला, स्ट्रगलच करावं लागणार आहे. ओके गर्ल्स, ऑप्शन याच्यात आंसर नाही. हो सकता है, कुछ भी हो सकता है. 4 नंबर ऑप्शन. चलो हाँ, डॉग 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 डॉग. चलो अब सॉल्व करें इसको. डायग्राम बनाया आपने, सबसे जरूरत है डायग्राम. उसको इमेजिन तो करना पड़ेगा किस तरह से. चला गर्ल्स 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 कामात दिसतात बरेच, पण मला असं वाटतं ओके दिलाय बऱ्यापैकी दिलाय. 3 masses each of mass 2 kilogram are placed at the corners of equilateral triangle of side. आता चालू झाली ज्योमेट्री ना. चलो सबसे पहले क्या करना है, what is the moment of inertia of this about an axis one side of triangle. वाव, आता लईच भारी बनवलाय हा प्रश्न. इकडे बघा, ट्रायंगल अगोदर बनवून घ्या. थोडा मोठा बनव वाटलं तर. स्पीड फक्त कमी ठेवा. बनला ट्रायंगल, अरे बनला का? बरं, इक्विलॅटर आहे म्हणजे 2 2 आणि बरोबर आहे ना. चलो आता मला सांगा मास किती ठेवायचं रे. 2 किलो आहे. 2 किलो 2 किलो 2 किलो आणि हे 2 मीटर 2 मीटर 2. आता इमॅजिन करा की तुमच्याकडे हे त्रिकोणी एक आपण लाकडाचं बनवलं असं इमॅजिन करा. तुम्हाला रोटेट कसं करायचं, तुमचा ऍक्सिस कसा आहे तो सांगा अगोदर. तुमचा ऍक्सिस कसा आहे त्यांनी सांगितलं ना. अबाउट एन ऍक्सिस कसा आहे, अलॉंग वन साइड ना. कुठल्याही एका साइडवर तुमचा काय ऍक्सिस आहे. मग जर आम्ही हा जर ऍक्सिस मानला, हा जर ऍक्सिस मानला तर हे पण मास ऍक्सिस वरच आलं, हे पण मास ऍक्सिस वर आलं. मग याच्या भोवती फिरतात फक्त हेच मास ना, असं एकच फिरणार ना. तुम्ही जर हा ऍक्सिस पकडला तरी पण एकच फिरणार नाही, आणि जर तुम्ही हा पकडला तरी पण हेच फिरणार ना.
आणि जर एवढं नाही कळालं तर एक ट्रायंग्युलर शेप, कागद एक ट्रायंगल मध्ये कापताय का, काय फरक पडत नाही. ट्रायंग्युलर शेप मध्ये एक पेज देताय का, कागद देताय का, कट करा, ट्रायंगल बनवा. इक्विलॅटरल करता येतो ना जनरली. करा बरं पटकन, पटकन बनवा रे. जोपर्यंत नाही कळत तोपर्यंत मला कसं वाटेल. प्लीज ट्रायंगल बनवा रे. हा ठीक आहे, गुड. हे मला सांगा, हा एक ट्रायंगल आहे ना. मग जर हा ऍक्सिस या बाजूला तुम्ही जर ऍक्सिस मांडला असं, तर ऍक्सिस भोवती एवढंच मास फिरेल ना असं, हेच मास पुढचं फिरणार ना. किंवा तुम्ही याला साईड असं घेतली तर हेच मास असं फिरेल ना असं. आता हे असं फिरवत ना, म्हणून मी ऍक्सिस फिरवतो. कुठली जवळ सेम झाली ना, हे असं फिरेल ना. किंवा तुम्ही हे घेतलं तर हे फिरेल असं. याचा अर्थ तुम्ही जर हा ऍक्सिस घेतला तर ऍक्सिस पासून हे जे काही डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आणि एवढंच मास फिरणार आहे, या दोघांचा काय संबंध येतो का. कारण ऍक्सिस इथं असल्यामुळे मास आणि ऍक्सिस मधलं अंतर 0, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया 0, मोमेंट ऑफ इनर्शिया 0. म्हणजे 3 पैकी फक्त एकाच ऑब्जेक्टचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल ना. इमॅजिन होतंय का नाही. ऍक्सिस कुठे ठेवलाय, असा आहे ना ऍक्सिस. ऍक्सिस कुठल्या तरी एका साईडवर आहे, कुठली बी साईड घेऊन टाका. मग आता तुम्ही मला सांगा, सगळ्यात मोठं टेन्शन आम्हाला हे आहे की याच्यापासून हे अंतर किती आहे. बरोबर आहे ना. मग तुम्ही मला सांगा आता, किंवा याच्यापासून हे अंतर किती असतं, किंवा याच्यापासून हे अंतर किती असतं. तर याच्यापासून हे अंतर किती असतं कळत असतं तुम्हाला. बरोबर आहे का. मग जर आम्ही हा ऍक्सिस घेतला तर हे अंतर किती असेल. तर मला असं वाटतं आपल्याला हे सगळं माहित आहे, कारण आपण ट्रायंगल तेवढ्या बेसिक मध्ये आहे. तुम्हाला सिमिलरिटीज आहे, हे आहे, ते आहे, इक्वालिटीज आहे, बरंच काय. आणि 8वी 9वी 10वी आम्हाला थोडं मॅथ माहित पण आहे. मग आम्ही हे सोडवायचं का. बघा आता प्लीज थोडस जॉमेट्रीकडेच लक्ष देऊया. मला सांगा बरं, हे 2 आहे तर हे 1 असतं ना. मग हे राईट अँगल ट्रायंगल होईल ना. मग हे माहित आहे, हे माहित आहे, तर 2 पद्धतीने काढाल. एक डायरेक्टली तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या मदतीने मिळतं, ते तुम्हाला नको असेल तर पायथागोरस वापरा. हे 2 आहे, हे 1 आहे, हे x आहे, चालेल का रे. तुम्ही मला सांगा, हा हाईट पकडा आणि बेस पकडा. तर बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूजचा स्क्वेअर असं असेल ना. Therefore 1 plus x square is equal to 4. Therefore x square is equal to 4 minus 1 म्हणजे 3 येणार आहे. Therefore x is equal to under root. म्हणजेच हे अंतर असेल किंवा हे असेल किंवा हे किती येणार आहे रूट मध्ये. बरोबर आहे का. अंतर मिळालं का. मास माहित आहे का किती, 2 किलो. मग या ऍक्सिस पासून हा 2 किलोचा ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे, तर √3 मीटर एवढ्या अंतरावर आहे. समजलं का. आता तुम्ही मला सांगा, हे डायरेक्ट आन्सर म्हणजे डायरेक्ट डिस्टन्स कसं देतील बरं. 8वी 9वी 10वीला जे काही जॉमेट्री झालेलं आहे त्याचा विचार असतोच की नाही. मग आता मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर ना रे. मास किती आहे 2 किलो, डिस्टन्स किती आहे √3 ना, त्याचा स्क्वेअर 2 √3 चा जर स्क्वेअर केला तर 3 येणार, म्हणजे किती असणार 6. मास आहे किलोग्राम मध्ये, डिस्टन्स आहे मीटर, त्याचा स्क्वेअर. आन्सर काय यायला पाहिजे रे सोन्यांनो. तुम्ही जोपर्यंत गणित सोडवत नाहीत असंच होत राहणार. आणि एकदा सोडवायला चालू केलं तर तुम्ही हेही लक्षात ठेवा की MCQ आहे, ती एक नाही सुटलं दुसऱ्याचे चान्सेस असतात ते तर सुटेल. मग इंटरेस्ट घ्यावा लागेल प्रत्येक वेळेस. बेस आणि कोविड आणि ह्यावन त्याकडे आपलं कोणी ऐकणार नाही. कोणालाच तुमचं घराणं ऐकायला वेळ नसतो. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, एका नोकरीच्या एका जागेसाठी हजारो लोक म्हणजे ऍप्लिकेशन देतात ना. मग आपल्यापेक्षा जो वर चढ आहे तो जाणार आहे तिथं. मग आपण वर चढावं तर टिकणार आहोत त्या स्पर्धेमध्ये. मग वर चढ होण्यासाठी घामच घालावा लागेल. आपलं बाकी कोण हेल्पच करणार नाही. आपली मदत या जगात एकच माणूस करू शकतो, म्हणे कोण, स्वतः आपण. पिंट्या, आपली मदत आपणच करणार. आणि राहिला प्रश्न उपरवाला जे म्हणतो ना, आपण प्रयत्न केले तरच तो मदत करेल ना आपल्याला.
दे रे हरी. हा मिळत नाही बरं पण घरी. हा समजलं का हे? नहीं समझ में आया. ओके चलो. मुझे एक बात बताओ. ठीक आहे पहिले डायग्राम को समजते. मिसबा मध्ये मला कळालं नाही असेल आणखी कोणीतरी त्याला कळालं नाही. सगळ्यात अगोदर मास कसे ठेवले होते बरं? वर्टेक्स वरती ना. कोणाच्या वर्टेक्स वरती? कसल्या? हा चला इक्विलॅटरल ट्रायंगल बनवूया. बनला का? 2 मीटर 2 मीटर 2 मीटर. थोड़ी देर के लिए हम ये अज्यूम करते हैं तिन्हीच्या तिन्ही लाकडाच्या पट्ट्या वुडन स्ट्रिप आहेत असं समजूया. ही एक पट्टी एक पट्टी एक पट्टी. ओके यहाँ पे उसको 2 किलो का मास अटैच किया है. इसको भी 2 किलो का मास अटैच किया है और इसको भी 2 किलो का मास अटैच किया है. अब इसको घुमाना है. अब घुमा सकते हो कैसे? तो सपोज किसी ने ऐसा करके घुमाया तो भी चलता ना. तो एक्सिस कैसे जाता? थ्रू द सेंटर एंड परपेंडिक्युलर टू द प्लेन जाता. पण त्यांनी आपल्याला असं सांगितलं का फिरवा? नाही. ते म्हणले तुमचा ऍक्सिस कसा पाहिजे? अलॉंग वन साइड. कुठल्या तरी एका साइडवर तुमचा ऍक्सिस आहे अजून करा. मग असं घेतलं तुम्ही. असं जर घेतलं तर फक्त हाच ऑब्जेक्ट फिरणार ना. हा असा 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 म्हणजे थोडक्यात असा फिरेल पण एकच ऑब्जेक्ट फिरेल ना. तुम्ही असं ठेवलं तर हा फिरेल आणि तुम्ही ह्या साईडला ठेवलं तर हा फिरेल. म्हणजे 3 पैकी जर तुमचा ऍक्सेस असा असता बघा असा तर तिन्हीच्या तिन्ही ऑब्जेक्ट फिरले असते ना. पण फॉर एक्झाम्पल माझा ऍक्सेस मी असा घेतला थोड्या वेळासाठी तर हा एकटाच ऑब्जेक्ट फिरेल ना. मग ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आला ना तर जॉमेट्रीने शोधलं. √3 इतना डिस्टेंस है कहां से? एक्सिस से ऑब्जेक्ट का. बराबर है कि नहीं? तो मोमेंट ऑफ इनर्शिया क्या होता है? mr². मास कितना है? 2 किलो का. और एक्सिस से उसका डिस्टेंस कितना है? √3. उसका क्या होने वाला है? स्क्वायर. वो भी मीटर में. तो 2 के लिए 2 और √3 का स्क्वायर किया तो 3. किलोग्राम के लिए किलोग्राम. मीटर का स्क्वायर करेंगे तो मीटर स्क्वायर यानी 6 किलोग्राम मीटर. अब तो समझ में आ गया पक्का? एवढं सोपं आहे. कळलं नाही सगळं? मग या चॅप्टर मध्ये पर्टिक्युलरली या टॉपिक मध्ये डायग्रामचं महत्व कळालंय तुम्हाला? नक्की हे नक्की असं काय झालं रे? होतंय हे मध्येच मराठी हिंदी आलं. बरं दुसरंच काय बोललो नाही. ठीक आहे. ठीक आहे चला पुढे जाऊया. आता डायग्राम बनवा बरं का. डायग्राम नाही बनवलं की मारतो बघा आता. चला लवकर लवकर लवकर. तुम्ही पुढे बसल्यामुळे कळते तुम्हाला है ना. तिला तेवढंच कळते ना. चलो चलो अंबर पटकन. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं थोडस लक्ष देत जावं. बोलता चक्क तुम्ही दोघे. सर करताय. तू 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 त्याच्या पुढे बसला मागे बसला त्याला सांगू शकत नाहीस का तू? मारून सांगू का? मारून सांगू का? बोलणारा आणि बोलणारा. डायग्राम डायग्राम बनवायला लागेल. हा बघ ना तू तर नालाय. तू तर ह्याला होतास ना सीबीएसई ला होता रे. पार्टिकल ईच ऑफ मास. हर किसी का मास कितना है? बस उसके डायग्राम बना. मैं बाकी क्या करता हूँ. चल जाने दे. तो सीबीएसई ला असू दे किंवा मराठीला काय टेन्शन आहे. तू फक्त डायग्राम फक्त बनव. मी करतो सगळं. काय नाही प्रत्येकाला समजावून सांगायचं माझं कामच आहे. सी 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 कॅट. एवढं आवडलं? पक्का? मास सबका सेम है ना. वाह वाह. चलो सॉल्व करेंगे पक्का.
डायग्राम अगर इमेजिन होता है तो आपका सॉल्व होगा, नहीं तो नहीं होगा, पक्का नहीं होगा। डायग्राम किसने किसने बनाई यहाँ पे, आगे तो किसने नहीं बनाई, इसका मतलब पॉसिबिलिटी बहुत कम है। अगोदर डायग्राम बनवा, तीन मी नाही उद्या सुटू, तुम्ही टेन्शन कशाच घ्यायला मला ते कळलं ना, आपलं सुटते का नाही याचं टेन्शन घ्यायला का, फक्त डायग्राम बनवा, बाकी ऑटोमॅटिक येते। ते हल्ली एक ट्रेंड आहे बघा, जर तुम्हाला पुढचा रस्ता दिसत नसेल तर जिथवर दिसतोय तिथवर चालला, तिथून पुढे तिथं त्याच्या पुढचा दिसेल म्हणे। हल्ली मोटिवेशनल कोट इतके सारे आहेत ना, कारण लोकच मोटिवेटेड नाहीत, म्हणून मोटिवेशन 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 लागायला लागले सारखंच, बरोबर आहे की नाही? हाँ क्या टी आ रहा है, पक्का जय माता दी क्या है, आम्ही म्हणाव चार चौगी। हे किनो डायग्राम बनवलेले नाही, वा 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 हे किनो बनवलेलं नाही। ज्ञानेश्वरी मागे बसायला लागली पण डायग्राम काय बनवाना दिली, कैसा है? अभी तो इंग्लिश का लफड़ा चल रहा है, बाकी मैथ पहले इंग्लिश आएगा, फिर फिजिक्स आएगा, फिर बाद में मैथ आएगा। हमारा तो चलो हम करें सॉल्व। आता प्रॉब्लेम असं झालाय की तुम्ही म्हणत असता आम्हाला फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे, पण ज्याने डायग्राम तयार केला नाही त्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे ना, कळलेलं? चला, पार्टिकल्स each of mass 1 kilogram are placed 1 meter, 2 meter and 4 meter on x-axis। बापरे, हे कसला अवघड आहे, पहिल्यांदा x-axis काढायचा आहे म्हणे बाबू, x-axis। आणि मला नक्की आठवलं की बरोबर 5वीला नंबरला आहे, कितीला आहे बरं का 5वीला नंबरला। मग आता x-axis असा काढला की इथं याला काय म्हणावं लागेल, ओके ओरिजिन म्हणा, 0 म्हणा, चालेल ना? आता कुठलंही अंतर कोणापासून घ्यायचं असतं, मग हे घेतलं 1 मीटर, हे घेतलं 2 मीटर, हे घेतलं 3 मीटर, हे घेतलं 4 मीटर, हे घेतलं 5 6। पण आपल्याला किती लागणार आहे, 1 मीटर लागेल, 2 लागेल आणि 4। मग प्रत्येक ठिकाणी आपण किती किती किलोचा दगड ठेवायचा आहे, इथं 1 किलोचा दगड ठेवला, त्याच्यानंतर 2 वरती 1 किलोचा दगड ठेवला, 3 आहे का, मग डायरेक्ट कुठे ठेवला, 4च्या पुढे ठेवायचं का? आणि मजा आता हे सांगितलं तसं ऐकलं म्हणजे बघा, आता थोडक्यात हा रॉड आहे, इथे 1 किलोचा दगड 1 मीटर अंतरावर, 2 मीटर अंतरावर एक दगड ठेवला आणि 4 वर एक ठेवला, 3 वर ठेवलाय का, नाही ठेवला। मग आता हे फिरवायचंय कसं, तर पुढे बघूया आपण। जर हे अलॉंग एक्स ऍक्सिस असतं तर 0 झालं असतं, कारण सगळं मास त्याच्यावरच असतं। फिरवायचंय कसं, विथ रिस्पेक्ट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट वाय ऍक्सिस ना, मग वाय ऍक्सिस कसा असतो, असा, बरोबर आहे की नाही? मग इमॅजिन करा, हा आहे वाय ऍक्सिस आणि तुमचे मास याच्यावर आहेत ना, मग हा वाय ऍक्सिस आहे आणि मग हे तुमचं मास आहे, हे असं फिरणार ना, बरोबर आहे का नाही? अरे इमॅजिन होतं ना, ते काल आपल्याकडे एक स्केल होते, त्याला एक होल होतं बघा, होल म्हणजे मला असं दाखवता आलं असतं, होल होल आहे का होल, हा प्लीज, हा। आता हा तुमचा वाय ऍक्सिस ना रे, हा ब्ल्यू कलरचा वाय ऍक्सिस आणि त्याच्यावरती हा एक्स फिरणार ना असा। मग जे मास 1 मीटर अंतरावर आहे ते 1 मीटर सर्कल करेल, जे 2 वरती आहे ते 2 मीटरची लाईन करेल, जे 4 आहे ते 4। हे इमॅजिनच होत नसलं कोण सांगू शकत नाही, सोडू करू शकेल। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की याच्या भोवती मासला फिरायचं म्हणजे मास 1 किलो मध्ये फिरणार, हे 1 मीटर मध्ये, सॉरी हे 2 मीटर मध्ये आणि हे 4 मीटर मध्ये, बरोबर आहे का? मग ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा म्हणजे ह्याला ए म्हणूया, याला बी म्हणून, याला सी। मग मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ए चा किती होईल, तर त्याचं मास किती आहे रे, 1 किलो आणि अंतर किती आहे 1 मीटर, त्याचा स्क्वेअर। मोमेंट ऑफ इनर्शिया बी चा किती होईल रे, मास किती 1, हा 2 चा, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया त्या सी ऑब्जेक्टचा 1 गुणिले अंतर मात्र 4 आहे ना, त्याचा स्क्वेअर, 1 1 चा स्क्वेअर 1 1 1 1 1, बरोबर आहे ना, 2 4 4 1 4 16, बरोबर आहे का? 16 4 हे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस किती होणार, तर 21, बरोबर आहे का? किलोग्राम मीटरचा, बरोबर आहे का? किती लोकांचं बरोबर आलं होतं, ह्यावेळेस खूप चांगलं वाटलं मला, बऱ्याच लोकांनी आन्सर पण सांगितलं। असं सोडवलं होतं का आपण, नक्की असं सोडवलं होतं ना? चला आपण आणखी असंच एखादं एक्झाम्पल बनवूया, नक्की ना? हा संपलंय का हे, ओके काही अडचण नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके इथपर्यंत सगळे सोबत आहेत का? आता आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं, चला सोपं, हा ते नको, ते त्याला वेळ देणार आहे,
त्यासाठी डिस्क कॅल्क्युलेट करायचे. डिस्क रिंग बरेच तुम्हाला घ्यायचे. एक छोटस एक्झाम्पल मी आणखी घेणार आहे, थांबा 2 मिनिटं. सोपं एक्झाम्पल घेतो तुम्ही, सोपं. चला M1 M2 M3 A. चला ए हे झालं ना, घेतलं ना सगळ्यांनी. आता इथे एक एक्झाम्पल घेऊ आपण, चालतंय. एक्झाम्पल हे दुसरं घेतो बरं याच्यामध्ये. इथं खाली एक एक्झाम्पल घेतो. आता तुम्हाला याच हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ए प्रत्येकाची साईड किती झाली? ए. आता याचं मास आहे M1. किती मास आहे? याचं मास आहे आणि याचं मास आहे. मग आता हा स्पेशल क्वेश्चन आहे का जनरल आहे? जनरल आहे. काही किमती असू शकतात त्याच्या. आता तुम्हाला काय करायचं तर एक ऍक्सिस या प्लेनला पॅरलल पण कुठून जाऊ द्यायचं आहे तर इथून जाऊ द्यायचं आहे आणि हे फिरवायचं आहे. समजा हे अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर आता M1 ऑब्जेक्ट जो आहे तो M1 ऑब्जेक्ट ऍक्सिस वर असेल ना, मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल का? कारण मोमेंट ऑफ इनर्शिया असण्यासाठी तुम्हाला माहित आहे फक्त मास असून चालत नाही, तर त्या मासचं काहीतरी अंतर असावं लागेल ऍक्सिस पासून. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल का? नाही. मग जर ऑब्जेक्ट आपण फिरवला तर मोमेंट ऑफ इनर्शिया M1 मुळे असेल का M2 आणि M3 मुळे फक्त? कळतंय का मी काय बोलतो ते? मग या केस मध्ये या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल हा क्वेश्चन आहे आणि आन्सर ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती असतील. तर पहिला ऑप्शन आहे बघा, एकच मिनिट. ए ऑप्शन आहे A²/4 M2 + M3 हा पहिला ऑप्शन आहे. बी ऑप्शन बघा A² M2 + M3 आहे. त्याच्यानंतर सी आहे A² M1 + M2 + M3 आहे आणि त्याच्यानंतर डी आहे M1 A² आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा हे कोणीतरी मागून ओरडलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये M1 असेल का? अरे M1 ऍक्सिस वर आहे ना, असेल का? एवढं जर कॉमन सेन्स नाही तर चॅप्टरचा सी पण नाही करायला आपल्याला. म्हणजे हे आन्सर नाही, हे आन्सर. आता तुमच्या डोक्यात एवढंच पाहिजे ना. हा आपलं एक भारी बरं का, आपली मेंटॅलिटी बघा कशी आहे की लोक 4 पैकी 1 बरोबर शोधतात. आम्ही 4 पैकी 2 चुकीचे सांगून पुन्हा राहिले 2, तरी पण तुम्ही बी सांगताय आणि उत्तर आहे. किती सोपी गोष्ट आहे मला सांगा. इथं मोमेंट ऑफ इनर्शिया असण्यासाठी ह्या दोघांचं कारण असेल ना. मग ह्याचं अंतर हे जर ए असेल तर हे A/2 असेल ना, अर्धा असेल ना, आणि हे पण A/, आणि एवढं तर जॉमेट्री सांगते का नाही. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ केली, हे 2 मीटर असेल तर अर्धा ना अर्धाच, सॉरी 1 आणि 1च ना. मग मला सांगा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि याचा अगोदर याचा काढला तर काय होणार आहे? याचा मास M2 आणि डिस्टन्स किती आहे? A/2 त्याचा स्क्वेअर. याचं किती असेल? M3 आणि डिस्टन्स किती आहे? A/2 त्याचा. दोन्हीमध्ये डिस्टन्स काय कॉमन ना. मग मला सांगा दोन्हीची बेरीज केली, इकडे बघा याची बेरीज इकडे घेऊया. M2 आता याचा स्क्वेअर केला तर M2 A⁴ ना रे. 2 चा स्क्वेअर किती? प्लस M3 याचा परत स्क्वेअर A²/4च ना. A²/4 काय झालं? कॉमन ना. A²/4 आणि ब्रॅकेट मध्ये आलं M2 + M3. बरोबर आहे का? मग आन्सर काय आलं पाहिजे तुमचं? समजतंय का? आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड सोपं दिलेलं असताना जर काही गोष्टी त्रास देत असतील तर आम्ही तिथं काय वापरायला लागलो. किती आमचे 8वी 9वीची जॉमेट्री आम्हाला आठवते. स्ट्रेट फॉरवर्ड, इक्विलॅटरल ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल, स्क्वेअर एवढंच आहे ना. असं काय कॉम्प्लिकेटेड काही नाही. समजलाय का हा प्रश्न? मागे गर्ल्स पुढे कळलं का? प्रतीक्षा लक्षात आलंय का? आयशा समझ में आया कि नहीं? ये क्वेश्चन समझ में आ गया कि नहीं आया? प्रतीक्षा इक्विलॅटरल ट्रायंगल कळालं नाही? कुठे गेला तो आपला एक्सिस असा गेला. हाँ तो हमने ये तो बोला था. हमने क्या बोला था? दैट इज पैरेलल टू प्लेन बोला था ना. हाँ
पैरेलल किसको बोला था? क्या बोला था मैंने? पैरेलल टू, ठीक है ना, हमने यहाँ पे ड्रॉ भी किया है और ऊपर से क्या बोला है? पैरेलल टू प्लेन, पैरेलल टू साइड. मग याच्या अगोदर बोललो होतो ना, दॅट इज अलोंग द साइड, बरोबर की नाही? हा कसा आहे? पैरेलल टू प्लेन एंड दैट पासेस फ्रॉम वन वर्टेक्स ना, ओनली वन वर्टेक्स. तो ये दो वर्टेक्स खाली रहेंगे ना, तो ऐसे जब ये घूमेगा तो ये दो ऑब्जेक्ट ही घूमेंगे ना, तो मोमेंट ऑफ इनर्शिया ए बी और सी, तो ए की वजह से तो पक्का नहीं होगा बी और सी. तो एक्सिस से इसका डिस्टेंस है a/2 और इसका डिस्टेंस कितना है? a/2. इसका मास सपोज m2 है, इसका कितना है? m3. ये तो करना था ना, समझ में आ गया? आणि हा चॅप्टर घेत असताना तुम्हीच नाही, मॅक्झिमम ठिकाणी मी ऑब्झर्व केलंय, मुलांना डायग्रामच लवकर बनत नाही. मी म्हणतो एवढं काय त्याच्यात कॉम्प्लिकेटेड? जसं सांगितलं तसं ड्रॉ करा आणि फक्त ऍक्सिस कसा आहे तेवढं बघायचं. आता तो प्लेन मध्ये आहे का, प्लेनला परपेंडिक्युलर आहे का, वर्टेक्स मधून जातो का साइड होऊन जातो, एवढं कळत असतं. तरी पण तुम्ही हे करतात, हाताने अवघड करायचं फक्त. असो, तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला हे समजलं असेल, आणखी खूप सारी प्रॅक्टिस होईल याच्यावरती, पण बाकीचं पण आपल्याला नियोजन करावं लागतं. तर वेळ किती झाला मला बघू द्या एकदा. ओके, 17. एक एक्झाम्पल सुटतंय, आणखी सोडवायचं का? एकच, चला एकच छोटस सोडवा. एक सुटतंय, इकडे घेऊ एक्झाम्पल. चला एकदम साधं सोपं एक्झाम्पल आता सोडवा आपण. चला इकडे बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा कुठला ऍक्सिस आहे? सोपं देतो एकदम. हा वाय असेल ना, मग हा ओरिजिन असेल ना, 1 मीटर 2 मीटर 1 मीटर 2 मीटर असंच असेल ना. +1 +2 -1 -2. आता काय करायचं बघांनो, 1 किलो ऑब्जेक्ट इथे एक ठेवायचं, दुसरा एक किलोचा, इथे एक किलोचा आणि इथे एक ठेवायचा, म्हणजे एक किलोचे ऑब्जेक्ट किती ठेवलेत? 4. आणि तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय काढायचे आहे, कारण अबाउट एक्स काढला तर 0 होईल ना, सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट ऍक्सिस वरती असतील. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस किती असेल? 0. पण मला ते नाही काढायचं, मला याच्या भोवती. आता असा जर मी केला असा, तर 1 किलो 2 1 किलो 1 किलो 1 किलो 1 किलो म्हणजे 4 ऑब्जेक्ट असे गोल फिरतायत ना, तर त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा तुम्हाला. चला फास्ट काढा बरं, पटकन, आता आलंच पाहिजे. हे डायग्राम पटकन बनवा फास्ट. एक एक्झाम्पल छोटा. चला, कोणाचं किती फास्ट आहे तुम्हाला क्रॉस चेक करायचं, लवकर, स्पीड पण पाहिजे. डायग्राम इमॅजिन झाली ना, या बाजूला 2 ऑब्जेक्ट आणि या बाजूला 2 ऑब्जेक्ट, म्हणजे याच्या भोवती किती फिरतायत? 4 ना. हा, 1 मीटर अंतरावरती 1 किलोचा, तर इकडे पण 1 मीटर अंतरावरती 1 किलोचा, इकडे 2 मीटर अंतरावरती परत 1 किलोचा, तर इकडे पण 2 मीटर अंतरावरती परत 1 किलोचा, असंच ना. चला, 0 कैसा आहे का? 0 नाही. डायग्राम इथं समोर आहे ना एवढी चांगली. ह्याचं सर्कल असं गोल असेल आणि ह्याचं पण असंच असेल, 2 एका सर्कलवर दिलेले, हे असे 2 एका, बरोबर आहे की नाही? किती येत आहे? नाव द्या वाटलं तर, ए म्हणा, याला बी म्हणा, याला सी आणि याला डी. जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया एचा तेवढा सीचा असेल ना, जेवढा बीचा तेवढा डीचा असेल ना. याचा काढलं की याचा काढायची गरज नाही, याचा काढलं की याचा काढायची गरज नाही. 10 येतो का? ओके, मी सोडवू का? चला इकडे बघा रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए ऑब्जेक्ट कसा काढायचं? एचं मास ना, एचं किती मास आहे? 1 किलो. ऍक्सिस पासून अंतर किती आहे? 1 मीटर. का एकचा काय केला? स्क्वेअर. प्लस एवढा सीचा पण होणार, हा 1 किलो, त्याचा अंतर आहे 1 मीटर, त्याचा स्क्वेअर. आता बी मास किती आहे? 1 किलो आणि अंतर किती आहे? 2 मीटर, बरोबर आहे ना. सिमिलरली डीचं पण मास आहे 1 किलो आणि डिस्टन्स आहे 2. काही लोक शाने हे डोकं लावतील, सर इकडे प्लस आणि तिकडे मायनस, प्लस की हा मायनस घ्या, स्क्वेअर नेहमी प्लसच असतो ना. हा, मग मला सांगा, 1 1 + 1 4 + 4 टोटल किती यायला पाहिजे? 10 किलोग्राम मीटर स्क्वेअर. कोणाकोणा चालू होतंय? म्हणून मी म्हणतो की हे केल्या, हा पहिले 2 क्वेश्चन समजा नाही सुटले, त्रास वाटला, तर 3ऱ्या 4थ्या 5व्या पासून करायला लागतं. आणि इथं सबसे बड़ा प्रॉब्लम ये आ रहा है, दिक्कत क्या है यहाँ पे सबसे बड़ी, कि आपको एक्सिस और वो बॉडी किस तरह से घूम रही है ये जल्दी समझ में नहीं आ रहा. जिस वक्त आपको ये समझ में आएगा कि ये एक्सिस और बॉडी कितनी दूर है, ऑटोमेटिकली सब कुछ समझ में आएगा. पक्का ना? कळालं का?